नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये। तर आपण या नवीन दिवसाची सुरुवात केलेली आहे आणि एक उत्सुकता आहे परत पुन्हा खूप दिवसातून कॉलेजला जाण्यासाठी। तर जाऊयात कॉलेजला, बघूयात कॉलेजमध्ये आज काय झालं। आज शक्यतो काय बोलतात त्याला, आता 3 दिवस झाले हे चालू आहे। पेपरचं जे काय आहे ते एका मॅमने आम्हाला होमवर्क दिला होता की तुम्ही 10 प्रश्न दिले, तर आम्हाला 10 प्रश्नांपैकी 3 प्रश्न मॅम विचारणार आहे। तर बॅच वाईज बोलवलेले, माझ्या बॅचचा आज नाही, माझ्या बॅचचं जो आहे क्वेश्चन आन्सर ते 2 दिवसांनी। आज आपण करंटचा पण नंतरच आहे, तर ते आपण जाऊयात, बघूयात काय होते। पहिले तर आपण कॉलेजमध्ये जाऊन येऊयात। मित्रांनो, आपण कॉलेजमध्ये आलेलो आहे आणि आता बघूयात। आज आपलं प्रेझेंटेशन नाही, प्रेझेंटेशन दुसऱ्या बॅचचे। आज आपण फक्त बघूयात काय होते ते, कारण मग सोबत बसलेलं आहे। बघूयात आज काय होतं प्रेझेंटेशनचं, कसं काय तसं आपण द्यायला। मित्रांनो, प्रेझेंटेशन बघून मला तर झोप यायला लागलेली आहे, कंटाळा आला खूप। आत्ताशी एकच लेक्चर झालेलं आहे, अजून 2 लेक्चर पण लगातार। आज 3 लेक्चर सर्व आमच्या मॅडमचे आहेत। बसूयात, बघूयात सर्वांचं प्रेझेंटेशन, ऐकूयात। तुम्ही पण बघा, लक्ष द्या कोण कसं प्रेझेंटेशन करते ते। मित्रांनो, मला असं झालं की मी आज चुकून आलेलो लेक्चरला। लोक आज हँग झाले माझं पूर्ण, काय सांगू तुम्हाला। मग तर सर्वांचं प्रेझेंटेशन ऐकतोय आणि माझं प्रेझेंटेशन आहे परवा 29 तारखेला, 30 तारखेला आहे माझं। मी आजपासून आलो बघण्यासाठी की कसं आहे, काय एक्सपिरियन्स घेण्यासाठी। लोक हँग झाले, माझं झोप आली मला। करण पण भाई बसला आहे, करणचं उद्या आहे, करणची दुसरी बॅच आहे आणि माझी तिसरी, माझ्या बॅचचं परवा। तर मित्रांनो, आता कॉलेज सुटलेले, आता जाऊयात आपण घरी। करण नाही आता सोबत माझ्या, कारण की करणं थोडं काम होतं, त्यामुळे तो दुसरीकडे गेलेला आहे। त्यामुळे आता मी त्या घरी आता एकट्याच आहे, जाऊयात लवकर घरी। आणि आज राज गेला आहे वॉटर पार्क, रिसॉर्टला गेला आज, म्हणजे त्यांची स्कूल पिकनिक गेलेली आहे, त्याच्यासोबत गेलेला आहे तो। आले तो घरी आलो आपण, त्याचा बघूया रिस्पॉन्स काय होता, त्याने मजा केली का नाही तिकडे। सध्या तर आपण जाऊयात आता घरी, खूप टाईम झालेला आहे। आणि आज 3 लेक्चर एका मॅमची होती, कारण की ती मॅम प्रेझेंटेशन घेत होती, त्यामुळे पूर्ण डोकं बंद झालं मित्रांनो, ऐकून झोपायला लागली होती। आपलं प्रेझेंटेशन आहे परवा बघूयात आपण काय होते। चला आता जाऊयात घरी, बघूयात काय होते। तर आता फायनली मी आलेलो आहे घरी, खूप टाईम झाला होता। आता जेवून घेतो मी, भूक पण लागली होती, कारण की सकाळी आपण नाश्ता करून गेलो होतो। कारण की नाश्ता केल्यानंतर लगेच लवकर भूक लागत नाही कॉलेजला जाता वेळेस, त्यामुळे आता जेवतो मी
होतो. आणि आज मित्रांनो थोडा दिवस एवढा काही खास नाही वाटला, कारण की आज तुम्हाला माहीत असेल महाराष्ट्रामध्ये काय घटना घडलेली. आपले महाराष्ट्राचे चांगले नेतृत्व, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं एरोप्लेन ॲक्सिडेंटमध्ये अपघातात मृत्यू झालेला आहे. ते आपल्या ह्यात नाही राहिले. ते सकाळी ही दुर्घटना घडलेली आहे. तर त्यामुळे आज मला पण थोडा दिवस एवढा खास नाही वाटला. आपल्याला कोणतरी गेलं असं वाटलं मित्रांनो. मला पण आज एवढं बरोबर नाही वाटलं, कारण थोडं इमोशनल पण झालो मी. राज येईल थोड्या वेळात, बघा राजचं आपण. आज मित्रांनो थकलोय पण खूप, कारण की आपण कॉलेजमध्ये आज तिन्ही पण लेक्चर बसलो होतो. आणि तिन्ही लेक्चर एकाच विषयाचे होते, एकाच सब्जेक्टचे. त्यामध्ये ते प्रेझेंटेशन चालू होतं. कोण काय बोलते तर कोण काय बोलते, आम्ही शेवटला बसलो होतो. कंटाळा आला बसून. शेवटी आता घरी आलेले, आता आराम करूयात. राज आल्यावर आजचा एक्सपिरियन्स बघूया आपण, काय आज मजा केली त्याने. कारण की आज जायचं होतं तर काल त्याला रात्रभर झोप नाही आली. सारखं उठून बघायचं किती वाजले. त्यावेळी मी अलार्म लावून ठेवले 3-3, 4-4 त्यांनी. आज बघूया त्यांनी मजा केली का नाही. आणि ती एक गोष्ट म्हणजे त्याला पाण्यापासून भीती वाटते पाण्यामध्ये जायला. जेव्हा आम्ही गावाला जातो, पोहायला जातो, तेव्हा तो येतो आमच्यासोबत. तो घाबरतो खूप, पाण्याला खूप घाबरतो तो. पण बघूयात आज गेलाय वॉटर पार्कला. पण बघूयात आपण काय मजा करतोय. तो विचारूया त्याला आल्यावर त्याने काय केले, ते काय दिवे लावले. मित्रांनो मी चालवलो आता ग्राउंडला. राजला फोन केला होता, कारण की राजला यायला टाईम होईल घरी यायला. त्यामुळे मग मी राजला आपण उद्या विचारूयात त्याने काय केले ते. आता सध्या मी चालू ग्राउंडला रनिंग करण्यासाठी. चला मित्रांनो, मला आता ग्राउंडची थोडी प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे आज आपण आपला व्हिडिओ थांबूया तेच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा उद्याच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.